मित्रांनो, ज्या आदिवासी समाजाने हा महाराष्ट्र घडवला, ज्या आदिवासी पाड्यांनी वस्त्यांनी या राज्याला सांस्कृतिक अस्मिता दिली, त्याच आदिवासी समाजाची लेकरं आज अन्नाच्या एका घासासाठी आपल्या हक्कासाठी मरणाच्या दारात उभी आहेत. 11 दिवस झाले मित्रांनो, 11 दिवस ते आदिवासी वसतिगृहात ती पोरं आमरण उपोषण करत आहेत. अरे लिव्हर पासून किडनी पर्यंत त्यांच्या शरीराची झीज झाली आहे आणि ही होतीये. आणि हे आदिवासी विकास विभागाच्या साहेबांना मात्र यांच्या जीवाची किंमत नाहीये. तुम्हाला एक सांगतो, काल एका आदिवासी विद्यार्थिनीने खुद्द राहुल गांधींसमोर आपल्या समाजाची व्यथा मांडली आणि संपूर्ण महाराष्ट्र आदरला. आजच्या या व्हिडिओमधून आणि रिपोर्टमधून बघूया की आदिवासी समाजाच्या हक्कांची ही लढाई नेमकी काय आहे आणि व्यवस्था यांच्याशी कशी वाटते. चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघतायत सत्य बी सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, हे संपूर्ण प्रकरण जे आहे किंवा हे जे आंदोलन आहे हे आदिवासी विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांसाठी आहे. पहिली मागणी 7,500 पदांची जी आदिवासी विशेष पदभरती जाहीर झाली होती ती अजूनही कागदावरच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः 100 दिवसात भरतीचं आश्वासन दिलं होतं. अनेक महिने उलटले, कुठे गेले मुख्यमंत्री साहेब? काय केलं आमच्या आदिवासी मुलांचं? आदिवासी तरुण अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरी मागणी सर्वात संतापजनक आहे. सूत्रानुसार राज्यात जवळपास 1 लाख बोगस आदिवासी प्रमाणपत्र धारक झाले आहेत. हे बोगस प्रमाणपत्र आले कुठून? आज मूळ आदिवासी उमेदवारांच्या हक्काच्या जागेवर बसलेले आहेत. हे सर्व बनावट असलेले पदाधिकारी आणि अधिकारी. आता हे सर्व शासनाला माहिती, प्रशासनातले अधिकारी त्यांच्यावरच कारवाई करत नाहीयेत, असा गंभीर आरोप या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे वसतिगृहातल्या पोषण आहारात कपात केली आहे. म्हणजे जे गरीब आदिवासी शिक्षण घेत आहेत त्यांच्या वसतिगृहातलं अन्नात म्हणजे आदिवासी मुलांना दिलं जाणारं दूध 250 मिलीलिटर वरनं 200 मिलीलिटरवर म्हणजे पावशेरवरनं कमी केलं गेलं. मित्रांनो, ज्या समाजाला आधीच पोषणाची आरोग्याची सर्वाधिक गरज आहे त्याच समाजाच्या मुलांच्या ताटातला घासही सरकारने कमी केलाय का? या आंदोलनातला चेहरा बनली आहे एक आदिवासी विद्यार्थिनी जिचं नाव आहे निशा साबळे. निशा स्वतः आदिवासी समाजातून आलेली आहे आणि तिने सांगितलंय की हे प्रश्न तिने स्वतः अनुभवलेले आहेत. हे तिचे एकटीचे नाही आहेत मित्रांनो, तर प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांच्या मनातले आहेत. काल पुण्यात जो काही कार्यक्रम झाला छात्रांचा राहुल गांधींसमोर, या कार्यक्रमात खुद्द राहुल गांधींसमोर तिने आपल्या समाजाची व्यथा मांडली. आज ती सारसबाग ते संभाजी उद्यान या रॅलीत सुद्धा सहभागी झाली. निशाने एक धक्कादायक अनुभव सांगितलाय. हे विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी त्यांचे प्रतिनिधी असलेले आदिवासी मंत्र्यांना भेटायला मंत्रालयात गेले होते आणि त्यांना सकाळी 8 पासून रात्री 11 पर्यंत तब्बल 15 तास ताटकळत उभं ठेवण्यात आलं आणि शेवटी उत्तर काय मिळालं? हे सगळं मुख्यमंत्र्याच्या हातात आहे. अरे तुला 2 शब्द बोलायचे होते तर तू 15 घंटे कायला थांबवले त्या पोरांना? आदिवासी खात्यासाठी वेगळा मंत्री कशासाठी लागतो मग? जर आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर त्याला निर्णय घेता येत नसेल, त्याला अधिकारच नसेल, तर मग तो मंत्री काय कामाचा? निशाचं हे वाक्य काळजाला भेटतं. तिला याचं नेतृत्व नको आहे. तिला यांच्याबरोबर लढायचं सुद्धा नाहीये. या आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तिने आमदार रोहित पवारांना सुद्धा बोलवलं. त्यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या भेट घेतली आणि सरकारला थेट इशारा दिला. रोहित पवार म्हणाले, आजची महागाई, आजच्या आरोग्याच्या गरजा बघता आदिवासी मुलांना अधिक पौष्टिक आहार देण्याऐवजी सरकारने क्वांटिटी आणि खर्च कमी करण्याचा मार्ग निवडलाय. त्यांनी स्पष्ट बजावलंय की उद्या संध्याकाळपर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय झालाच पाहिजे. आणि सर्वात मोठा आणि थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय तो सत्ताधारी आदिवासी आमदारांना. हे सगळे आदिवासी आमदार झोपलेत का? आपल्याच समाजाच्या मुलांसाठी कोण उभं राहणार? हे आदिवासी आमदार फक्त इलेक्शनसाठी आणि राजकारण करण्यासाठीच आहेत का? रोहित पवार यांचं म्हणणं आहे की जर उद्यापर्यंत निर्णय झाला नाही तर हा संपूर्ण आदिवासी समाजाचा लढा आणखीन तीव्र होईल आणि विरोधी पक्ष रस्त्यावर सुद्धा उतरेल, अशी स्वतः आमदार रोहित पवार यांनी सांगितलंय. मित्रांनो, या घडामोडींना आणखीन एक राजकीय कंगोर आहे. काल पुण्यात राहुल गांधींना जे काही कार्यक्रम होतं, छात्रांचा कार्यक्रम, हा कार्यक्रम जो पार पडला आणि त्याला हजारो विद्यार्थी स्वखर्चाने स्व इच्छेने आले होते. रोहित पवार यांनी या कार्यक्रमासाठी बॅनर्स लावले आणि यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं की भाजपकडून असा आरोप केला जातोय की या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पैसे देऊन आणण्यात आलं होतं. यावर रोहित पवार यांनी भाजपला थेट सुनावलंय. भाजपला लाज वाटली पाहिजे, तिथे कुठेही पैसेवाले वाटत नव्हते, उलट भाजपचीच पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असा टोलाही त्यांनी लगावलाय. रोहित पवार यांच्यावर काँग्रेसकडे झुकल्याचाही आरोप होतोय. यावर त्यांनी ठामपणे उत्तर दिलं, कोण काय विचार करतं म्हणून आपण काम करत नाही, आपल्याला जे योग्य वाटतं तेच आपण करतो. मित्रांनो, हा प्रश्न फक्त 11 दिवसांच्या उपोषणाचा नाहीये. हा प्रश्न आहे आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा, त्यांच्या हक्काच्या, नोकऱ्यांचा आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या स्वाभिमानाचा सुद्धा हा लढा आहे. ज्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनेने विशेष तरतुदी केल्या आहेत त्याच समाजाच्या मुलांना आज मंत्रालयाच्या दारात असं 15-15 तास जर ताटकळत उभं राहावं लागत असेल तर हे राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.
आदिवासी विकास विभाग, आदिवासी मंत्री आणि अखेर मुख्यमंत्री यांना सुद्धा या गोष्टीची जबाबदारी घेतली पाहिजे आणि या सगळ्यांची जबाबदारी त्यांनीच घेतली पाहिजे की मुलांचे अश्रू आता थांबावेत. या मुलांचे अश्रू पुसण्याचं काम आता तुमचं आहे. तुम्हाला हा आदिवासी समाजाचा लढा कसा वाटला मित्रांनो, नक्की कळवा आणि या आदिवासी समाजाच्या जे काही मागण्या आहेत त्याबद्दल नक्की विचार करा. आणि अशाच महत्त्वाच्या जे काही बातम्या आहेत किंवा परखड मत आहे त्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक जर केला नसेल तर आत्ता करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107